प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. फंक्शनला सुरुवात झालेली असते, त्यामुळे सर्वजण बसून घेतात. सावनी मात्र सागर आणि सईकडेच बघत असते आणि जेव्हा ही गोष्ट सागरच्या लक्षात येते तेव्हा तो रागातच सावनीकडे बघतो. त्यामुळे सावनी खाली मान घालते. तर हर्षवर्धन जवळ बसलेला एक व्यक्ती हसतच त्याला म्हणतो की आत्तापर्यंत कॉम्पिटिशन फक्त आपल्या दोघात होतं, पण आता दोघात तिसरा आला आहे. आणि असं म्हणून तो सागरकडे बघतो. तर हर्षवर्धन हसतच म्हणतो की दोघात तिसरा आला की आवडतं मला. आणि ते ऐकून सागर रागातच त्याच्याकडे बघतो. मात्र हर्षवर्धनला या गोष्टीचा काही फरक पडत नाही. तो सावनीकडे बघत असतो. सावनी मात्र खाली मान घालूनच बसलेली असते आणि त्याच वेळी शर्मिलाचं सावनीकडे लक्ष जातं. सावनीने घातलेली डिझायनर साडी तिला खूप आवडलेली असते, त्यामुळे ती कोणताही विचार न करता सावनीजवळ जाते आणि तिला विचारते की ही तीच साडी आहे ना जी आता मार्केटमध्ये नव्याने आली आहे. आणि त्यावर सावनीसुद्धा हो म्हणते. तर शर्मिला तिचं कौतुक करत म्हणते की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत एक सेल्फी काढू का? आणि त्यावर सावनीसुद्धा आनंदाने हो म्हणते. आणि ते बघून इकडे सागर खूप चिडतो. तर हर्षवर्धन हसतच त्याच्याकडे बघत असतो. आणि त्यानंतर शर्मिला सावनीसोबत सेल्फी काढते आणि पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसते. तर दुसरीकडे हर्षवर्धन जवळ बसलेला तो माणूस त्याला म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे मागच्या 8 वर्षांप्रमाणेच या वर्षीसुद्धा बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड तुलाच मिळणार. आणि त्यावर हर्षवर्धनही हसून हो म्हणतो आणि चीअर्स करतो. पुढे तो म्हणतो की मला माहीत आहे हा अवॉर्ड मलाच मिळणार, त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर या व्हेन्यूच्या टेरेसवरच मी एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि तुम्ही सगळे त्या पार्टीसाठी इन्व्हाइट आहात. मात्र या सगळ्यावर सागर काहीच उत्तर देत नाही. तो शांतपणे बसून असतो. तर दुसरीकडे मुक्ता सईचं कौतुक करत तिच्याकडेच बघत असते. तर तिच्या लाडक्या मुक्ता आंटीला बघून सईसुद्धा खूपच खुश असते. तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि त्याच्यासोबत असणारा तो माणूस मुद्दाम सागरला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सागर तरीही शांतपणे बसून असतो. तर सावनीचं या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष नसतं. ती एकटक सईकडेच बघत असते. आणि त्याचवेळी एक वेटर सईला डिश आणून देतो, त्यामुळे सई त्याचे आभार मानते. आणि ते बघून सागर आणि सावनी दोघेही खुश होतात. आणि त्यानंतर मुक्ताने ज्या पद्धतीने शिकवलेलं असतं त्या पद्धतीने सई सगळ्या गोष्टी करत असते. मात्र जेव्हा ती सूपचा बाऊल उचलून घेते तेव्हा तिचा हात भाजतो आणि ते बघून सागर आणि मुक्ता काळजीत पडतात. तर सावनी पटकन उठून सईजवळ जाण्यासाठी निघते. मात्र हर्षवर्धन तिला थांबवतो आणि तो मोठ्यानेच म्हणतो की अरे त्या लहान मुलीकडे कोणीतरी लक्ष द्या, चटका लागला असेल तिला. आणि ते बघून सागर रागातच त्याच्याकडे बघतो आणि त्यानंतर तो सईला मदत करण्यासाठी पुढे जातो. मात्र सई त्याला म्हणते की पप्पा मी सगळं काही मॅनेज करेल, थँक्यू. आणि सईचे हे मॅनर्स बघून सागरला खूप आश्चर्य वाटतं. तर सावनीलासुद्धा तिच्या मुलीचं खूप कौतुक वाटत असतं. तर मुक्तासुद्धा सईचं कौतुक करते आणि त्यानंतर ती सईला शांतपणे तो बाऊल त्याच्या प्लेट सकट उचलायला सांगते. आणि त्याचप्रमाणे सई करते आणि व्यवस्थितपणे सूप प्यायला सुरुवात करते. त्यानंतर तिला पाणी हवं असतं. तर ती वेटरला एक्सक्यूज मी असा आवाज देते आणि त्याच्याकडे पाणी मागते. आणि त्याने पाणी दिल्यानंतर ती त्याचे आभारसुद्धा मानते. आणि ते बघून सागरला तिचं खूप कौतुक वाटतं. तर हर्षवर्धन जवळ जो माणूस बसलेला असतो त्याची बायको सईचं कौतुक करत म्हणते की खरंच किती गोड मुलगी आहे ही आणि तिच्या सवयीसुद्धा किती चांगल्या आहेत. आणि हे सगळं काही तिला तिच्या आईने शिकवलं असणार, कारण आजकालच्या वडिलांना तर एवढा वेळ नसतो. आणि ते ऐकून सावनी खाली मान घालते. तर सागर म्हणतो अगदी बरोबर आहे, आजकालच्या वडिलांना वेळ नसतो, पण हिच्या आईलासुद्धा वेळ नाही आहे. सईला या सगळ्या गोष्टी माझ्या आईने शिकवल्यात. आणि ते ऐकून सावनी खाली मान घालते. तर मुक्ता कौतुकाने सईकडे बघत असते. आणि त्यानंतर सर्वजण ज्या क्षणाची वाट बघत असतात तो क्षण येतो. बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड जाहीर करण्यासाठी उद्योगमंत्री पुढे येतात. सगळ्यांनाच खात्री असते की गेल्या 8 वर्षांप्रमाणे यावर्षीसुद्धा हा अवॉर्ड हर्षवर्धन अधिकारीच जिंकणार आणि त्यामुळे तो खूपच खुश असतो.
आणि त्यानंतर उद्योगमंत्री बिझनेसमॅन ऑफ द इयर जाहीर करतात आणि तो सागर कोळी असतो. त्यामुळे सागर, मिहीर खूपच खुश होतात. हर्षवर्धन आणि सावनीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. तर त्यांची मैत्रीण तनुजा पटकन तेथून निघून जाते. तर प्रतीक आणि मुक्तासुद्धा सागरसाठी टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करतात आणि त्यानंतर सागर स्टेजवर जाण्यासाठी निघतो. मात्र तो पुन्हा हर्षवर्धन जवळ येऊन म्हणतो की आता बसला असेल ना चटका, आणि त्यामुळे हर्षवर्धन खूप चिडतो. तर सागर स्टेजवर जाऊन तो अवॉर्ड स्वीकारतो. सई खूप खुश असते आणि सागरचं टाळ्या वाजवत कौतुक करत असते आणि तिला बघून मुक्तासुद्धा खुश होते. तर सागरला अवॉर्ड घेताना बघून हर्षवर्धनला आठवतं की काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याला हा अवॉर्ड भेटला होता तेव्हा तो त्याने सावनीला दिला होता. तर तो अवॉर्ड घेऊन सावनी सागरला म्हटलेली असते की तुला असा अवॉर्ड कधी भेटणार, आणि त्यावेळी हर्षवर्धनने त्याची गंमत करत म्हटलेलं असतं की तुला हा अवॉर्ड कधीच भेटणार नाही. मात्र आता त्याच सागरला अवॉर्ड घेताना बघून तो खाली मान घालतो. तर इकडे मिहीर लगेच इंद्राला कॉल करून ही आनंदाची बातमी सांगतो. त्यामुळे इंद्राचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती लगेच बापू, लकी, कोमलला बोलावून घेते आणि त्यांना ही गोष्ट सांगते. सर्वजण खूप खुश होतात. तर लकी लगेच 5 किलो काजू कतली आणण्यासाठी जातो. तर कोमल म्हणत असते की ती शर्मिला आपल्या दादूसाठी किती लकी आहे ना. मात्र इंद्रा म्हणते अगं ती शर्मिला कसली, माझी सई लकी आहे. आणि त्यावर कोमलही खुश होत हो म्हणते. बापू मात्र खाली मान घालूनच उभे असतात. तर इंद्रा त्यांना म्हणते की तुम्हाला तर ना बेस्ट ॲक्टरचाच पुरस्कार द्यायला पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला मनातून किती आनंद झाला आहे ते, त्यामुळे उगाच असे तोंड पाडून उभे राहू नका. आणि ते ऐकून बापूंनाही हसू येतं. तर इंद्रा सागरसाठी देवाकडे प्रार्थना करते. तर दुसरीकडे सागर सगळ्यांचे, ज्युरींचे आभार मानतो आणि त्यानंतर तो पुढे म्हणतो की खरं तर असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि ते अगदीच खरं आहे. माझ्या या यशामागे सुद्धा माझ्या बायकोचाच हात आहे. त्यामुळे सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि मग सर्वजण सागरच्या बायकोसाठी टाळ्या वाजवतात आणि ते बघून सावनी खाली मान घालते. तर हर्षवर्धन खूपच चिडतो आणि मग तो रागाच्या भरात तेथून निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ सावनीसुद्धा जाते. तर दुसरीकडे शर्मिलाने सावनीसोबत जो फोटो काढलेला असतो तो फोटो ती स्वातीला पाठवते आणि तो फोटो बघून स्वाती खूप चिडते. ती लगेच शर्मिलाला कॉल करते आणि तिला विचारते की तू ज्या बाईसोबत फोटो काढलाय ती कोण आहे माहिती आहे का तुला. मात्र स्वातीचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नसल्यामुळे शर्मिला तिचा फोन स्पीकरवर ठेवते आणि त्याच वेळी सई तिथे येते. तर स्वाती शर्मिलाला सांगत असते की ती बाई सईची आई आहे, सागरची पहिली बायको. आणि ही गोष्ट नेमकी सई ऐकते आणि ती तिच्या आईला भेटण्यासाठी त्या हॉलच्या बाहेर जाते. तर दुसरीकडे हर्षवर्धन खूप चिडलेला असतो. तर सावनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे सई तिच्या आईला शोधत एका रूममध्ये जाते आणि तिथेच लॉक होते. तर दुसरीकडे ही गोष्ट मुक्ताच्या लक्षात येते. ती सईबद्दल शर्मिलाला विचारते, मात्र शर्मिलालाच काही माहिती नसते आणि त्यानंतर मुक्ता सईचा शोध घेण्यासाठी बाहेर जाते. तर इकडे सई ज्या रूममध्ये लॉक झालेली असते त्या रूममध्ये लाईटसुद्धा नसते, त्यामुळे ती खूप घाबरते. तर दुसरीकडे मिहीर त्याच्या दादूचं कौतुक करत असतो. तर इकडे हर्षवर्धन ज्युरींच्या अंगावर कागद फेकतो. त्यामुळे ते ज्युरी त्याला म्हणतात की प्रत्येक वेळी सेटिंग लावून यश मिळवता येत नाही, कारण सागर कोळी यांनी गेल्या 2 वर्षात त्यांची जी जागा निर्माण केली आहे त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करा. आणि मग ते तेथून निघून जातात. तर हर्षवर्धन रागाच्या भरात त्याच्या हातातील ग्लास फोडतो. त्यामुळे सावनी घाबरते. तर दुसरीकडे मीडिया सागरला अनेक प्रश्न विचारत असतात. तर सागर त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. तर दुसरीकडे तो हर्षवर्धन या सगळ्या गोष्टींसाठी सावनीला दोष देत म्हणतो की तू त्या सागरला सोडून माझ्याकडे आली, त्यामुळे तो रागाच्या भरात इथपर्यंत येऊन पोचला आणि आता माझ्यासुद्धा पुढे गेला. आणि त्यामुळे सावनीसुद्धा त्याच्यावर खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. आणि त्याचवेळी मुक्तासुद्धा समोरून येत असते. दोघीही एकमेकींच्या जवळूनच जातात आणि त्यानंतर मुक्ताला एका रूममधून सईच्या रडण्याचा आवाज येतो. त्यामुळे ती लगेच तिथे जाते. सई त्या रूममध्ये लॉक झाली आहे हे कळल्यानंतर ती खूपच घाबरते. मात्र त्यानंतर ती शांत होते आणि सईलाही शांत करत दरवाजाजवळ बसायला सांगते आणि तिला प्रॉमिस करते की तू घाबरू नको, मी तुला लवकरच इथून बाहेर काढेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
हर्षवर्धन मुद्दाम सागरला म्हणत असतो की खास तुझ्यासाठी सावनीने आजची पार्टी होस्ट केली आहे आणि जर तू त्या पार्टीला आला नाही तर त्या बिचारीला वाईट वाटेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.